सो इथपर्यंत मागे काम झालेलं नव्हतं. सो आता इकडे देखील काम जोरात चालू झालेलं आहे. तर बघा मागच्या वेळेला हे जे सिमेंटचे तुम्हाला ब्लॉक दिसत आहेत ते मागच्या वेळेला नव्हते झाले. काम तर पटापट होणं गरजेचं आहे. इकडून वरून वगैरे जर काय गोष्टी पडल्या तर खूप क्रिटिकल होऊ शकतं. सो त्या तुम्हाला लगेच फरक कळून येईल की इकडे वरती बघा बीम पडलेले आहेत आणि तिकडे अजून बीम पडायचे बाकी आहेत. सो बऱ्यापैकी काम ह्या पट्ट्यात इकडे झालेलं आहे, म्हणजे बहादूरशेख साईडला. इकडे तर काम प्रगतीपथावर चालूच आहे, कारण हा इथला जो मेन ब्रिज आहे मधला बहादूरशेख नाक्यातला, तो ब्रिज मध्यंतरी कोसळला होता. त्यामुळे इथून तो हा जो ब्रिज आहे तो ॲक्च्युली चालू होतो. तो अगदी मग संपूर्ण अगदी माझ्यामध्ये पागेपर्यंत आहे. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण चाललो आहोत पुन्हा एकदा बहादूरशेखला. जो बहादूरशेखचा आपला उड्डाण ब्रिज आहे, त्या उड्डाण ब्रिजची मित्रांनो आता कामाची गती वाढलेली आहे. सो आता काय काय बदल झाले तिकडे अजून एक्स्ट्रा ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा. नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये आपण काय ना काहीतरी नवीन जे झालेले आहेत बदल ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला व्हिडिओ चालू करूया. आपण आहोत मुंबई गोवा महामार्गावर. इकडून सरळ गेलात तर आपण जातो बहादूरशेख मुंबई साईडला, आणि इकडे जर पाठीमागे गेलात तर आपण जातो गोवा साईडला. आपण आता उलटं चाललो आहे, म्हणजे आपण आता पागेवरून बहादूरशेखच्या दिशेने चाललेलो आहोत. ह्यावेळेला आपण जरा उलटी अपडेट देऊया म्हटलं. सो अपडेट का देतो आहे, कारण मला आता एका मित्राचा फोन आलेला की बऱ्यापैकी काम आता व्हायला सुरुवात झालेली आहे. सो किती झालं, कारण आता आठवडा झाला असेल माझ्यामध्ये व्हिडिओ टाकून. सो म्हटलं ती देखील एक अपडेट जी आहे, छोटीशी का होईना व्हिडिओ, पण आपण देण्याचा तुम्हाला प्रयत्न करूया. सो हे काय मी पाठ दाखवत नाही, कारण इथं काय उड्डाण ब्रिज आहे नाही. उड्डाण ब्रिज जो आहे ॲक्च्युली तो आपण अगदी मला वाटते पागेपासून जी आपलं ऑफिस आहे इथे पुढे तहसीलदार ऑफिस वगैरे ज्या काय गोष्टी आहेत तिथून मग पुढे उड्डाण ब्रिज चालू होतो. मग तिथपासून आपण पुन्हा एकदा व्हिडिओ चालू करूया. माझ्याबरोबर उजव्या हाताला बघू शकता मित्रांनो. सो इथपर्यंत मागे काम झालेलं नव्हतं. सो आता इकडे देखील काम जोरात चालू झालेलं आहे. तर बघा मागच्या वेळेला हे जे सिमेंटचे तुम्हाला ब्लॉक दिसत आहेत ते मागच्या वेळेला नव्हते झाले. सो आत्ताच्या वेळेला पूर्णपणे ब्लॉक होऊन पूर्ण अगदी मातीची जी भर आहे ती ह्या वेळेला त्यांनी टाकलेली आहे. हे बघा इकडे तर पूर्णपणे तुमच्या लक्षात येईलच विषय. पूर्णपणे अगदी मातीचे आपले सिमेंटचे जे ब्लॉक्स आहेत ते आता ह्या साईडला असे उभे करून झालेले आहेत. सो ही एक मित्रांनो आठवड्याची अपडेट आहे. मला वाटतं जवळजवळ आठवडा झाला असेल आपण व्हिडिओ करून, आणि आठवड्याभरात ही एक अपडेट आपल्याला बघायला मिळाली. तसेच इकडे देखील हे नवीन काम झालेलं आहे आठवड्याभरात. पूर्ण अगदी खोदकाम वगैरे झालेलं आहे, तुम्ही आता बघत असालच. टोटल हे बघा, टोटल तुम्ही हे जे सर्व बघताय ते मित्रांनो नवीन काम आहे. मागच्या व्हिडिओमध्ये ही एक अपडेट आपल्याला बघायला मिळाली नव्हती. सो आजच्या व्हिडिओमध्ये ही एक आपण अपडेट इकडे बघू शकतो. आता आहे बरोबर DBJ कॉलेजची इथे तुम्ही आता समोर बघत असाल. हाच आहे मित्रांनो उड्डाण ब्रिज, ज्याची आपण व्हिडिओ मध्यंतरी देखील केली होती. सो तुम्ही आता बघाल तर खूप कामाला वेग लागलेला आहे ह्या उड्डाण ब्रिजच्या. तिकडे समोर देखील बघू शकता रोलर वगैरे. सो बऱ्यापैकी वेग आता मित्रांनो ह्या उड्डाण ब्रिजला चालू झालेला आहे कामाच्या. आणि बघाल ना तुम्ही तर पाठी देखील आता तुम्हाला मी दाखवलं शॉर्टमध्ये, जास्त काय थांबता आलं नाही कारण गाड्या होत्या. हे बघा रस्त्यांची पण कसं आहे, पूर्णपणे हा जो सर्व्हिस रोड जो बनवला होता त्या रस्त्यांची देखील आता खूप कंडिशन बेकार व्हायला लागलेली आहे. त्यामुळे पटपट काम होणं फार जास्त गरजेचं आहे. तर आता आपण असं पुढे पुढे जाऊया, थांबून काय चालणार नाही, कारण आपल्याला जी अपडेट आहे ती अशी धावती अपडेट आपल्याला प्रॉपर घेता येते पटपट. हे बघा तुम्ही आता समोर बघत असालच की संपूर्ण हा जो रोड आहे मित्रांनो, त्या रोडवर यायचं करणं हे खूप एकदम आपण एक म्हणतो ना की खूप मुश्किल होतं. इकडेच बरोबर समोर जर बघाल तर आपलं DBJ कॉलेज आहे, आणि DBJ कॉलेजची देखील मुलं ह्या ठिकाणी ये जा करत असतात. त्यामुळे काम तर पटापट होणं गरजेचं आहे. इकडून वरून वगैरे जर काय गोष्टी पडल्या तर खूप क्रिटिकल होऊ शकतं. सो त्यामुळे कसं आहे ना, कामाला गती ह्या रोडला लागलेली आहे. पटपट काम संपवण्याच्या मार्गावर तर आहेत. सो बघूया लवकरात लवकर कधीपर्यंत हा जो आपला उड्डाण ब्रिज आहे तो होतो आहे ते संपूर्ण. अगदी मित्रांनो तुम्ही ह्या गोष्टी बघू शकता माझ्या उजव्या हाताला. मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी खास व्हिडिओ करतो आहे. त्याचं कारण हेच आहे की जी बारीक देखील अपडेट आहे ती तुम्हाला देखील कळेल, जेणेकरून तुमच्या नजरेत देखील पुन्हा काही गोष्टी आहेत त्या पाहायला मिळतील. कारण आपले बरेचसे जे कोणी मंडळी आहेत ते ह्या रोडने प्रवास करत असतात. सो म्हटलं प्रवास करतात तर मग त्यांना देखील ही थोडीशी एक हेल्प होऊन जाईल. सो तोच आपला एक प्रयत्न असतो मित्रांनो. इकडे बघा पूर्णपणे इकडे आता बीम वगैरे पडलेले आहेत, पण वरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अजून होणं बाकी आहे. बट कामाला तर गती आहे. जर तुम्ही बघायला गेलात, जर तुम्ही पूर्णपणे परशुरामगडात जर बघायला गेलात ना तरी देखील गती आहे कामाला. सो जिकडे तिकडे आता कामाला गती लागलेली आहे. परशुरामगडाची देखील अपडेट आपण पुन्हा एकदा लवकरच घेऊ तुमच्यासाठी खास. पण म्हटलं आता काय आहे की ह्या रोडने आपण चाललो आहे तर एकदा बहादूरशेखची अपडेट तुम्हाला देतो. आणि मित्र पण म्हटला होता की काही गोष्टी आहेत ज्या तू दाखव, जेणेकरून तुमच्या सबस्क्रायबरना देखील हेल्प होईल. सो त्यासाठीच आपण ही व्हिडिओ करतो आहे. फक्त आहे ना कसं ना मित्रांनो, ह्या रोडने प्रवास करताना थोडी काळजी घ्यावी लागते. हे बघा अशी ट्रक वगैरे जातात, रस्ता खूप छोटा आहे.
त्यातूनच आपल्याला ये जा पण करावी लागते आणि मग गाड्या पण चालत असतात. सो ती एक थोडी काळजी आहे. सो एकदाचं हे काम होऊन जाऊ दे. आणि इकडे पण सर्व हे अगदी शॉप्स आहेत, त्या शॉपमध्ये देखील माती शिरलेली आहे, कारण कामच एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे, सगळी गडबड आहे. पूर्णपणे रोड आपल्याला ओपन मिळाला आहे, बरं झालं जरा, कारण तुम्हाला सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते समोरून अगदी क्लिअर दिसतील. ॲक्च्युली काय ना दुपारचा आलो आहे त्यामुळे आपण, बरं झालं कारण रोड तर क्लिअर मिळाला, एकदम भारी वाटलं. सर्व गोष्टी आहेत ना मित्रांनो, तुम्ही देखील एकदा बघून घ्या तुमच्या अँगलनी, त्यामुळे तुम्हाला देखील त्यातून अंदाज येईल की कितपत अपडेट आहेत आणि अजून काम व्हायला पाहिजे. मुंबई महाड सरळ कराड चिपळूण एकदा मित्रांनो कराड रोडची देखील अपडेट मी तुम्हाला देतो, कारण कराडचा जो रोड आहे अक्षरशः म्हणजे चाळणी झाली रस्त्यांची. सो तिकडे देखील आपण अपडेट देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत तुम्हाला. आणि आता आपण जवळजवळ पोहोचलो आहोत बहादूरशेखमध्ये. इकडे तर काम प्रगतीपथावर चालूच आहे, कारण हा इथला जो मेन ब्रिज आहे मधला बहादूरशेख नाक्यातला, तो ब्रिज मध्यंतरी कोसळला होता, त्यामुळे ह्या ब्रिजकडे खूप मोठ्या प्रमाणावर लक्ष होतं. सो त्या ब्रिजचं तर काम चालूच आहे. समोर तुम्ही आता बघत असालच की बरोबर आपण आता आहोत बहादूरशेख नाक्यामध्ये. सो ह्या ठिकाणी काम तर मोठ्या प्रमाणात चालू आहेच, पहिल्यापासूनच चालू आहे, आपण तर बघत आहोत. हा बघा इकडे तर इथून तो हा जो ब्रिज आहे ते ॲक्च्युली चालू होतो, तो अगदी मग संपूर्ण अगदी माझ्यामध्ये पागेपर्यंत आहे. हा जो ब्रिज आहे तो जसं की तुम्ही समोर एक आपला बहादूरशेखचा एक छोटा ब्रिज आहे, म्हणजे तिथून खालून वाशिष्ठी नदी आपली वाहते, त्या बरोबर ब्रिजच्या बरोबर पुढूनच हा जो उड्डाण ब्रिज आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे त्याचं काम तर तिथूनच चालू केलेलं आहे. तुम्ही आता बरोबर माझ्या उजव्या हाताला बघत असालच, आपण लगभग पुन्हा एकदा मुंबई गोवा हायवेला म्हणजेच बहादूरशेखमधून आता पुढे आपण लागलेलो आहोत. इकडे संपूर्ण JCB वगैरे बघू शकता तुम्ही, म्हणजे मोठ्या प्रमाणात काम चालू केलेलं आहे, कारण ट्रक वगैरे सगळं चाललेलं आहे. मी आता बघतोय आपण कसं व्हिडिओ करायला जातो, त्यामुळे मग त्या कामगारांना वगैरे काहीतरी वेगळं वाटतं, त्यांना असं वाटतं की आपण त्यांचे व्हिडिओ काढतो की काय. सो जास्त वेळ पण मी तिथे काय थांबू शकत नाही, त्यामुळे पटपट पुढे आलो. हे बघा हा तो ब्रिज आहे ज्या ठिकाणी खालूनच वाशिष्ठी नदी आपली वाहते, आणि हा देखील नवीन ब्रिजच आहे, हल्लीच झाला आहे, जास्त काय वर्ष झालेली नाही आहेत. सो हा देखील एक नवीन ब्रिज आहे बहादूरशेखचा. हा ब्रिज जसा संपतो त्याच्यानंतर लगेचच मग तो उड्डाण ब्रिज चालू होतो आणि मग तो तिकडे पुढेपर्यंत आहे. अजून पुढे कितपर्यंत जाणार आहे काय जाणार आहे काय आयडिया नाही आपल्याला, बट त्याची देखील आपण अपडेट देण्याचा नक्की प्रयत्न करू. सो अशा छोट्या अपडेट मित्रांनो मी तुम्हाला कायमच देत राहणार आहे, जेणेकरून तुम्हाला देखील ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर कळत राहतील. तर मित्रांनो तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं असालच की आपण पुन्हा एकदा आपला जो बहादूरशेखचा उड्डाण ब्रिज आहे त्या उड्डाण ब्रिजची तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ काय जास्त लांब झाली नसेल, एक थोडक्यात का होईना मी तुम्हाला अपडेट दिली, जेणेकरून मला काही गोष्टी वेगळ्या वाटल्या ते तुम्हाला दाखवायच्या देखील वाटल्या, त्या देखील मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. काही छोटे मोठे बदल देखील आहेत त्यात, बट सगळंच काही डीपली दाखवू शकलेलं नाही आहे, कारण एकटंच आहे, त्यामुळे आज त्या प्रॉपर दाखवता आलेलं नाही आहे. पण जेवढं काय दाखवलं आहे तेवढं मित्रांनो पुरेसं तर नाही आहे, कारण बऱ्याच काही गोष्टी आहेत. पलीकडे देखील आपण जाणार होतो ब्रिजच्या पलीकडे, पण तिकडे जाता नाही आलं. पण ठीक आहे, आपण व्हिडिओ काय कंटिन्यू करत राहणारच आहोत, एका महिन्यानंतर आपण व्हिडिओ करणार आहोतच. बट त्यानंतर अजूनही सांगतो, परशुराम गडात देखील मित्रांनो बऱ्याच काही गोष्टींची अपडेट झालेली आहे. सो ते देखील आपण नक्कीच बघण्याचा प्रयत्न करू. सो ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून शेअर करा. आणि जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ह्या सर्व ज्या अपडेट्स आहेत किंवा कोकणातल्या काय गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर पोहोचतील. भेटू कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.